काल एकदाचा का वाल्मिक कराड मोक्यामध्ये अडकला। सुरुवातीला 5-6 जणांना मोका हलावला होता, मात्र काल वाल्मिक कराडला जसा मोका लागला तसा धनंजय मुंडे यांच्यासोबत पण एक मोठा धोका झाला आणि चौकशीचा फास आता जवळजवळ धनंजय मुंडे यांच्या गळ्यापर्यंत येऊन ठेपलाय। आता मोका म्हणजे काय वगैरे या भानगडीत पडण्याची गरज नाही। असा साधा सोपा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामधील एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो की ऑर्गनायझड कंट्रोल ऑफ ऑर्गनायझड क्राईम ऍक्ट, ज्याला आपण असं म्हणतो की टोळी बनवून जे काही गुन्हे होतात, म्हणजे याच्यामध्ये एखाद्या गुन्ह्यामध्ये जर का 2-3 जण समाविष्ट असतील आणि यांनी मागच्या 5-6 वर्षामध्ये वारंवार यांनी जर असे कांड केले असतील तर त्यांना या कसाट्यामध्ये अडकवलं जातं। सुरुवातीला ज्यावेळेस घुले कंपनी आणि सांगळे आंधळे यांच्यावर ज्यावेळेस मोका लावला त्यावेळेस आदळापट मोठ्या प्रमाणात झाली की वाल्मिक कराडला मोका का लावला नाही। मात्र आज केसच्या कोर्टानं वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी दिली, तेव्हा वाल्मिक कराडच्या समर्थकांना जणू असा आनंद झाला। मात्र दुसऱ्या क्षणी जी बातमी आली की त्यांना हत्येच्या आरोपाखाली त्यांच्यावर मोका लावलेला आहे। आता मोका लावल्यामुळं वाल्मिक कराडचे पाय आणखी गाळात कसे गेलेले आहेत, वाल्मिक कराड खाली खाली कसा जातोय आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यापर्यंत चौकशी कशी काय येऊन ठेपली आहे तुम्ही बघा। आता मोका लावल्यामुळं असं काय होणार आहे, बऱ्याच जणांना असं वाटेल की असं काय होणार आहे, पण तसं अजिबात नाहीये। एकदा का कारण वाल्मिक कराडला मोका यामध्ये आपल्याला असं एक सांगायचं की मोका हा फक्त हत्येच्या याच्यामध्ये नाही तर अपहरण, खंडणी, संघटित गुन्हेगारी यासारखे कांड केले तरी मोका लागतो। मात्र कराडवर खंडणी सोबतच कट करून हत्या रचल्याच्या गुन्ह्याखाली त्या ठिकाणी मोका लावला, त्यामुळं वाल्मिक कराडचे पाय खूप खोलात गेलेत। आता काय होऊ शकतं बघा, मोका लागलाय त्यामुळं वाल्मिक कराड जवळजवळ आता बरेच दिवस हा तुरुंगामध्ये नासू शकतो। कारण आपल्याला माहिती आहे ईडीची कारवाई ज्या प्रकारची असते, ईडीनं एकदा का मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जर का अटक केली तर त्यांना 6-6 महिने वर्ष जामीनच मिळत नाही। ज्या क्षणी केसच्या कोर्टानं वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावले त्या क्षणी त्यांच्यावर मोका लागला, त्यामुळं आता जामीन वाल्मिक कराडला मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे। आणि यामध्ये पोलिसांना आणि तपास यंत्रणांना एक प्लस पॉईंट असा भेटलाय की ज्याला आपण म्हणतो आरोपपत्र दाखल करणं, चार्जशीट दाखल करणं, यासाठी 6 महिन्याचा त्यांना अवधी मिळू शकतो। म्हणजे काय, या 6 महिन्यामध्ये ते वाल्मिक कराडची चौकशी करू शकतात, न्यायालयीन कस्टडीच्या मार्फत, सीआयडी कस्टडीच्या मार्फत, या सगळ्यांच्या मार्फत। म्हणजे काय होतं बघा, आरोपीकडून बहुतेक वेळा आरोपीकडून असं होतं की लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यासाठी दबाव वाढवला जातो। तुमची चौकशी पूर्ण झाली, आता तुम्हाला पुरावे सापडलेत, लवकर आरोपपत्र दाखल करा, म्हणजे जास्त मोका पोलिसांना भेटू नये यासाठी। मात्र आता 6 महिन्याचा कालावधी पोलिसांना भेटणार आहे, सीआयडीना भेटणार आहे, एसआयटीला भेटणार आहे, त्यामुळं प्रत्येक पुरावे खणून काढण्यासाठी मुबलक वेळ हा तपास यंत्रणांना भेटणार आहे। आणि त्याचबरोबर वाल्मिक कराडला त्या दरम्यान त्यांनी जरी प्रयत्न केले, कारण यामध्ये एकदा का मोका लागला की अटकपूर्व जामीन हा घेता येत नाही अशी त्या कायद्यामध्ये तरतूद आहे, आणि त्यामुळे कालच कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज हा फेटाळलेला आहे। त्यामुळे आता किती दिवस कराडला आतमध्ये ठेवायचं वगैरे असा काही युक्तिवाद आता होऊ शकत नाही, कारण कायद्यानं तपास यंत्रणांना आता जवळपास 6 महिन्याची मुदत दिलेली आहे। आता धनंजय मुंडे यांच्यासोबत धोका हा काय विषय, आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडे हे मागच्या 2-4 दिवसाखाली दिल्ली दरबारी गेले। दिल्ली दरबारी जाऊन या संपूर्ण घटनेशी माझा वैयक्तिक काहीही संबंध नाही, आणि त्यामुळं आपण राजीनामा काढून ठेवला याचं स्पष्टीकरण अमित शहा यांना ते द्यायला गेले होते। आणि ज्या क्षणी 5-6 जणांवर मोका लागला मात्र वाल्मिक कराड यामधून सुटला, त्याच वेळेस चर्चा झाली की धनंजय मुंडे यांच्या दबावामुळं किंवा त्यांच्या खेळीमुळंच वाल्मिक कराड याच्यावर मोका लागला नाही। मात्र देवेंद्र फडणवीस आणि सुरेश धस यांनी जो दबाव निर्माण केलाय त्यामुळं शेवटी वाल्मिक कराड याच्यावर मोका लागलाय। त्यामुळं पडद्याच्या बाहेर राहून ते किती असं म्हणत असले की माझे फोटोपुरते संबंध आहेत, कराडशी याचे पण संबंध आहेत, त्याचे पण संबंध आहेत, मात्र कराड जितका खोला जाईल, वाल्मिक कराडचे पाय जितके खोला जातील तितक्याच अडचणी या धनंजय मुंडेच्या वाढणार आहेत। याचं कारण जोपर्यंत वाल्मिक कराडच्या गळ्यापर्यंत ही चौकशी येत नाही, ज्या क्षणी वाल्मिक कराडला असं वाटेल की आता आपली याच्यातून सुटका नाही, आता फास आपल्या गळ्याला अडकला, याच्यातून आपण वाचूच शकत नाही, ही खात्री ज्या क्षणी वाल्मिक कराडला होईल ना, त्या क्षणी वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेला आतमध्ये खेचल्याशिवाय ते राहणार नाहीत। आणि त्यामुळं बाहेर राहून आपली सुटका कशी होईल यासाठी आटापिटा करण्याचं कुठंतरी यांच्यामध्ये डिलिंग झालेलं आहे। मात्र दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे जसे पाय खोला जात आहेत त्यामुळं
वाल्मिक कराड हे ऐन मोक्याच्या क्षणी धनंजय मुंडे यांना खेचणार नाहीत असं कशावरून? त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या पडद्यामागे राहून जे काय प्रयत्न आहेत ते सुद्धा अपयशी ठरत आहेत आणि त्यामुळं मोका लागल्यामुळं आता तपास यंत्रणांना मुबलक वेळ आहे आणि त्यामुळं बरेच दिवस वाल्मिक कराड तुरुंगात त्यांचा मुक्काम राहू शकतो. बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत कमेंट नक्की करा. धन्यवाद.